औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. सोलापूर शहराजवळ सोलापूर बार्शी महामार्गावर उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा गावाजवळ सोमवारी सकाळी भीषण अपघात घडला. भरधाव वेगाने धावणाऱ्या डंपरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिल्याने एका शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून भरधाव अवजड वाहनांच्या बेफाम वेगावर संताप व्यक्त केला जात आहे. ही दुर्घटना सकाळी 10:30 ते 11 वाजण्याच्या सुमारास न्यू बंजारा हॉटेल जवळ घडली. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार दोंडप्पा गुरप्पा जोडमुटे वय वर्ष 70 आणि मल्लीनाथ इप्परगी वय वर्ष 60 हे दोघे ऍक्टिवा दुचाकीवरून शेताकडे जात होते. कारंबा येथून बार्शी रोडच्या दिशेने जात असताना पाठीमागून विटा वाहतूक करणाऱ्या MH20BE 4266 क्रमांकच्या डंपरने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की दोंडप्पा जोडमुटे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर मल्लीनाथ इप्परगी हे गंभीर जखमी झाले असून त्यांना स्थानिक नागरिकांनी तातडीने रुग्णवाहिकेतून सोलापुरातील छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातानंतर परिसरात मोठी गर्दी झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. भरधाव डंपर चालकांच्या बेफिकीर वाहन चालकामुळे आणखीन एका निष्पाप शेतकऱ्याचा बळी गेल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. मात्र या घटनेनंतर संतप्त काही नागरिकांनी हायवा गाडी म्हणजेच हा डंपर जाळल्याचं देखील माहिती समोर येत आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून संबंधित डंपर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले, तर मी आज ठणठणीत बरा आहे. खरोखरच मी ह्या सर्वांचा आभारी आहे. मला 1 मिनिटही बसता येत नव्हतं, परंतु NC वेलनेस मध्ये मला ट्रीटमेंट घेतल्यानंतर आता जवळजवळ 1 तास बसता यायला लागला आहे.